मित्रांनो, ऑनलाईट कंपनीचा हा मेड इन चायना हा स्मॉल टॉर्च आहे। आता हा बऱ्याच दिवसापासून मला वाटते नादुरुस्त आहे। तर ह्याला आता बघूया कुठल्याही प्रकारची हा स्विच ॲक्टिवेट होत नाही किंवा कुठल्याही प्रकारची ही ॲक्टिव्हिटी नाही। आता ह्याला खोलून पाहतो, यामध्ये जर काही सर्किट बिघाड असेल तर पाहूया काही रिपेअर करता आलं तर। हे अशा प्रकारे हे सर्वच्या सर्व या ठिकाणी पूर्ण अरेंजमेंट काढून घेतलेली आहे। तर इथे हा जो एक सप्लाय आहे बॅटरी टर्मिनलपासून ओपन झालेला दिसतोय, म्हणजेच हा डिस्कनेक्ट झालेला आहे। तर ह्या ठिकाणी आपण आता हे सर्किट मी इथे सुरुवातीला हा चेक करून घेतो, मग त्यानंतर मला वाटते ही बॅटरी डॅमेज झालेली आहे। इथे पाहू शकता बॅटरीचा जो काही व्होल्टेज आहे तो व्होल्टेज या ठिकाणी काही आपल्याला दिसत नाही। तर ठीक आहे, तर हे जे काही इलेक्ट्रॉनिकचं सर्किट आहे हे सर्किट मी सुरुवातीला चेक करून घेतो, जेणेकरून हे जर ओके असेल तर आपल्याला ही बॅटरी रिपेअर करायला सोपी जाईल। तर पाहून घेऊ, सर्किट चेक करू। सुरुवातीला आपली जी नेहमीची जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर म्हणजे डेड सर्किट चेक करणं। त्या डेड सर्किट चेक करत असताना आपण हा सर्किट चेक करून घेतो। सुरुवातीला हे जे डायोड आहेत हे सर्वच्या सर्व डायोड मी आता इथे टेस्ट करतोय। डायोड टेस्ट करण्या अगोदर आपली जी प्रॅक्टिस आहे, हा मल्टीमीटर सुरुवातीला डायोड मोडवर घ्यायचा। डायोड मोडवर घेतल्यानंतर हे डायोडचे जे काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल आहेत त्या टर्मिनलवरती हे दोन्ही प्रोब कनेक्ट केल्यावरती आपल्याला पाहू आता काय ऑब्झर्वेशन होते। 0.594 0.595 ओव्हरलोड, हे ओव्हरलोड। आता हे जे प्रोब आहेत हे अल्टरनेट करून घेऊ। अल्टरनेट केल्यानंतर हे मल्टीमीटरमध्ये आपल्याला दोन डायोडला आता जी काही व्हॅल्यू दिसत होती 0.594, दोन डायोडला त्या पद्धतीनं दिसायला पाहिजे आणि दोन डायोडला ओव्हरलोड दिसायला पाहिजे। म्हणजे आपण प्रायमरीमध्ये असं म्हणू शकतो की हे जे डायोड आहेत हे डायोड हे ओके कंडिशनला आहेत असं आपल्याला म्हणता येईल। तर सुरुवातीच्या टेस्टमध्ये जेव्हा हे प्रोब पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्रोब हे रिव्हर्स डायरेक्शनला होते तेव्हा हे दोन डायोड हे ओव्हरलोड दाखवत होते आणि आता हे दोन डायोड आपल्याला ह्या दोन्ही डायोडमध्ये समवॉट 0.594 असा एक व्होल्टेज दाखवतोय। तर हे दोन डायोड ओके आहेत आपण असं म्हणू शकतो। तर ह्या ठिकाणी आता मला हे जे दोन डायोड चेक करत असताना ओव्हरलोड असला तर हा ओके आहे, तर हा ओके आहे, हा पण डायोड ओके आहे। आता आपण रिव्हर्स प्रोसेस करून पाहू, कारण फास्ट होऊ शकतं। तर परत एकदा मी हे जे डायोड टेस्ट करतोय त्या अगोदर हे जे प्रोब आहेत हे प्रोब मी रिप्लेस केल्या म्हणजे रिव्हर्स केल्यानंतर आपण या ठिकाणी आता पाहू शकतो। जेव्हा रिव्हर्स केल्यानंतर ह्या डायोडच्या अक्रॉसमध्ये मला आता इथे व्होल्टेज दिसतोय। एक डायरेक्शन जी आपल्याला व्होल्टेज दाखवते आणि दुसऱ्या डायरेक्शनला व्होल्टेज दाखवणार नाही। आता मी हा डायोड चेक करत असताना एका डायरेक्शनला मला व्होल्टेज दाखवत आहे आणि दुसऱ्या डायरेक्शनला मला व्होल्टेज दाखवत नाही। याचा अर्थ हा डायोड ओके आहे। आता इथे मी रिव्हर्स करून घेतो। हा प्रोब रिव्हर्स केल्यानंतर आता मला इथं व्होल्टेज दाखवेल। हे अशा पद्धतीनं आपण हे डायोड चेक केल्यानंतर हे डायोड सर्वच्या सर्व डायोड ओके कंडिशनला दिसत आहेत। हा जो कॅपॅसिटर आहे हा कॅपॅसिटर आता टेस्ट करू।
आपण हे रजिस्टर चेक करून घेऊ. 1.8 ओहम, 3 ओहम, 1.8 ओहम आणि 3 ओहम असे हे 2 रजिस्टर्स या ठिकाणी वापरलेले आहेत. हा स्विच इथे पूर्णपणे रस्ट झालेला आहे, हा हलत पण नाही, त्यामुळं हा स्विच बदलून घ्यावा लागेल. आणि इथे हे टर्मिनल पण या ठिकाणी रिप्लेस करून घ्यावं लागतील, कारण पूर्णपणे ह्या ठिकाणी कार्बन आलेला आहे इथे. त्यामुळं जो काही सप्लाय आहे तो सप्लाय आपला AC सप्लाय या सर्किटला पूर्णपणे एक्सटेंड होत नाही. हा पूर्णपणे रस्ट झालेला आहे, हा स्विच रस्ट झाला आहे. आणि हा जो आहे इथे कार्बन आल्यामुळे ह्याला क्लीन करावं लागेल. त्यानंतर क्लीन करून इथे मी सप्लाय देऊन पाहतो. त्यानंतर हे इलेक्ट्रॉनिक्सचे जे सर्किट आहे हे सर्किट वर्किंगमध्ये आहे का नाही त्यानंतर आपल्याला चेक करता येईल. आता हे जे सर्किट आहे ह्या सर्किटला मी सिरीज लॅम्प कनेक्ट केलेला आहे. सिरीज लॅम्प कनेक्ट करून आता इथे सप्लाय प्रोव्हाइड करतो. सप्लाय प्रोव्हाइड करत असताना जर सपोज हे सिरीज लॅम्पमध्ये जर इंटेन्सिटी जास्त दाखवत असेल तर ह्या सर्किटमध्ये शॉर्ट सर्किटिंग झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. आणि जर समजा कुठल्याही प्रकारची इंटेन्सिटी जर ह्या लाईटची इंटेन्सिटी काहीच नसेल तर हे सर्किट ओके आहे. तर मी हा सप्लाय चालू करून बघतो. हा चालू केला, हा सप्लाय चालू केल्यानंतर हा जो LED आहे हा LED आता प्रॉपरली ग्लो होतो. याचा अर्थ हा इलेक्ट्रॉनिक्सचा सर्किट ओके आहे. जो आउटपुटला व्होल्टेज येत आहे तो व्होल्टेज मी इथे चेक करतोय. इथे मिळणारा जे व्होल्टेज आहे 20-21 पर्यंत आपल्याला इथे व्होल्टेज मिळत आहे. 20 व्होल्टेज, 20, 21, 22 अशा प्रकारचे हे व्होल्टेज या ठिकाणी आपल्याला मिळत आहेत. म्हणजेच हे इलेक्ट्रॉनिक्सचं सर्किट हे आहे ते ओके आहे. फक्त हा जो स्विच आहे हा स्विच आणि ही जी बॅटरी आहे ही बॅटरी डॅमेज झालेली आहे, खराब झालेली आहे. हा स्विच रिप्लेस करून घेऊ. त्यानंतर मग हे जे LED आहेत हे LED आपल्याला चालू करता येईल. आता ह्या ठिकाणी हे जेव्हा 2 कनेक्शन देतोय स्विच काढल्यानंतर हे अशा प्रकारचा LED ऑन होतो आणि इथे मल्टीमीटरमध्ये DC व्होल्टेज ड्रॉप होऊन आपल्याला 2.9 एवढा व्होल्टेज इथे मिळतो. हे अशा प्रकारे हे असेंबल करू शकतो. ह्या प्रकारचं हे सर्किट आहे.